देखील तितकंच गरजेचं आहे। त्यासाठी आपल्या सोबत यावेळेला भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणही जोडले गेलेले आहेत। अजितजी, स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मगासपासून सुरू असलेली चर्चा तुम्ही देखील ऐकलेली असेल। मूळ प्रश्न हा उपस्थित करण्यात आलेला आहे की शिवसेनेचं हिंदुत्व आणि त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले असताना मुख्यमंत्री स्वतः बोलून दाखवणार का की अमुक एक जात किंवा धर्म याचेच आपण मुख्यमंत्री आहोत, असं थेट आव्हान जे आहे सुषमा अंधारे भाजपला देताना दिसतात। अजितजी, नाही, इतकी विरोधाभासी प्रतिक्रिया। खरं तर या विषयावरती प्रतिक्रिया द्यायला तुम्ही शिवसेनेच्या कुठल्या तरी मूळ नेत्याला बोलवायला पाहिजे होतं विशालजी। बरं, ज्या नेत्यानं परभणी शहरामधल्या दंगलीत छातीवरती तलवारीचे वार नेले। विशालजी, या परभणीमध्ये शिवसेनेनं 35 वर्ष खान हवा की बाण हवा अशा पद्धतीचा प्रचार करून मतं मिळवली। ज्या शिवसेनेनं ज्या सुषमा अंधारे यांनी आता ठरवतील ते धोरण आणि ते बांधतील तेच तोरण वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेलं हिंदुत्वाचं तोरण या लोकांनी तोडून कधीच पायदळी विशालजी तुडवलेलं आहे। आणि निश्चितपणे आज संपूर्ण मराठवाड्यामधल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जनाब उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची तीव्र नाराजी आहे आणि ती आपल्या चॅनलवरती खाली चाललंय बघा। हिंदुत्ववादी संघटनेची तीव्र नाराजी। या महाराष्ट्रातला कुठलाही मराठी मुस्लिम महापौर व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा याचा कुणीही कधी विरोध करणार नाही, तो असण्याचं काही कारण नाही। परंतु हे या तोंडानं आम्हाला विचारत होते ना, तुम्ही मुंबईमध्ये मराठी महापौर करणार का, तुम्ही मराठीमध्ये हिंदू महापौर करणार का। माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं, जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही ते करून सुद्धा दाखवलं। बरं, 2 हाणा पण बाजीराव म्हणा अशी परिस्थिती या लोकांची झालेली आहे। यांना कोणाला बोलवलं होतं तुम्ही बोलायला या विषयावरती? ज्या बाईंनी वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आर्वाच्य भाषा वापरली, त्या आता शिवसेनेची विचारधारा काय आहे हे लोकांना सांगणार, हे चॅनलवरती येऊन सांगणार। कट्टर शिवसैनिक जे आहेत त्या कट्टर शिवसैनिकांसाठी निश्चितपणे हे अतिशय वाईट दिवस आहेत की असे लोक येऊन शिवसेनेची भूमिका सांगणार। या लोकांनी यानंतर हिंदुत्व, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, भगवा झेंडा ही नावं सुद्धा आपल्या तोंडातून घेऊ नये। यांची राजकीय सुनता झालेली आहे। आम्ही छाती ठोकपणे सांगतो, होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत। जिथं जिथं संधी मिळते तिथं आम्ही सर्व जाती धर्माच्या आमच्या सर्व सहकार्यांना निश्चितपणे स्थान देतो। परंतु ताकाला जायचं आणि भांडण लपवायचं हे असले धंदे आमच्याकडनं कधी होणार नाहीत। आज ज्या पद्धतीनं हे लोक वागले, अनेक ठिकाणी आम्हाला सुद्धा तशी संधी होती, आमच्या पक्षश्रेष्ठींनी थेटपणे ते नाकारलं आणि हिंदुत्वाशी आम्ही एकनिष्ठ राहिलो। आम्ही भगव्या झेंड्याचे खऱ्या अर्थानं पाईक आहोत। मला सांगा, ज्या परभणीमध्ये वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जाऊन गरजायचे दरवेळेला आणि सांगायचे, परभणीतलंच भाषण आहे बाळासाहेबांचं हे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं की सांगा खान हवा की बाण हवा। हे काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसले, ज्यांनी आपली राजकीय सुनता केली, यांच्या हातातनं बाळासाहेबांचा कोप झाल्यामुळं, जनतेचा कोप झाल्यामुळं आणि प्रभू रामचंद्राचा यांना शाप लागला, यांच्या हातून धनुष्यबाण गेला। देवालाही मान्य नव्हतं की या अशा लांबून चालन करणाऱ्या लोकांच्या हाती धनुष्यबाण राहावा। बाणही गेला आणि आता खान यांच्या उरावरती येऊन बसलेला आहे। त्यामुळं निश्चितपणे या लोकांनी यापुढं हिंदुत्ववादी म्हणून मिरवून घेण्याचं निश्चितपणे बंद केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं परभणीच्या जनतेने अनेक हिंसाचाराच्या झळा भोगलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी केसेस तडीपाऱ्या अंगावरती घेतल्या आहेत आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या झेंड्याखाली ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची राखापळ केली आणि फक्त परभणीकरांना वाचवण्याची भूमिका घेतली, आज त्या कार्यकर्त्यांशी तुम्ही बोला, त्यांची प्रतिक्रिया काय आहे। फक्त बरं अजितजी, ते तर आम्ही जाणून घेऊ। मात्र एक दुसरा महत्वाचा मुद्दा सोडले होते पण आज पूर्णपणे सोडले की RSSच्या कार्यक्रमामध्ये स्वतः सलमान खान चालतो, मात्र मुस्लिम महापौर नाही। ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा थेट आरोप आज त्यांनी देखील आपल्यावरती केलाय। एक लक्षात घ्या, या देशामध्ये राहणारे उपासना पद्धती वेगवेगळी असली तरी सर्व हिंदू आहे, ही आमची भावना आहे। ती भावना
ज्याला मान्य होते तो आमच्यासोबत काम करतो. बर. आम्ही उपासना पद्धती वेगळी, कोणी मुस्लिम आहे, कोणी ख्रिस्ती आहे, कोणी इतर धर्माचा आहे, म्हणून त्याच्याशी भेदाभेद करत नाही. या भूमीमध्ये राहणारे सर्व हिंदू, अशी आमची भूमिका आहे की ज्यांना मान्य आहे ते निश्चित संघाच्या कार्यक्रमाला येतात, भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होतात. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की परभणी शहराचा आणि मराठवाड्याचा जो इतिहास आहे, रजाकारी मानसिकतेच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रचारामध्ये काय काय वापर झाला, कशा पद्धतीने तिकीटं वाटल्या गेली, निवडणुका काय लढल्या गेल्या, हे सगळं केल्यानंतर आम्ही उघडपणे सांगतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही कोणाबरोबर भेदाभेद करणार नाही, आम्हाला भेदाभेद मान्य नाही. जे राष्ट्रवादी आहेत ते आमच्या बरोबर येतील आणि सगळे राष्ट्रवादी मुस्लिम, या मातीमधले मराठी मुस्लिम हे आमचे भाऊ आहेत. त्यांना सत्तेची पदं भारतीय जनता पार्टीकडनं वेळोवेळी मिळतात. परंतु भारतीय जनता पार्टीला एकीकडे मुंबईमध्ये सवाल विचारायचा की तुम्ही हिंदू महापौर करणार का, तुम्ही मराठी महापौर करणार का. आजचा मुद्दा इतकाच आहे. तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये प्रचाराच्या दरम्यान सवाल विचारता की तुम्ही मुंबईमध्ये हिंदू महापौर करणार का, तुम्ही मुंबईमध्ये मराठी महापौर करणार का. जनतेच्या आशीर्वादाने तो आम्ही करूनही दाखवला. मराठी मुस्लिम कुठल्याही शहराचा महापौर झाला तर तो भारतीय जनता पार्टी करता अभिमानाचा क्षण आहे. आमचे भाऊ आहेत, या मातीमधले छत्रपती शिवरायांना मानणारे मराठी मुस्लिम आहेत. परंतु राजकारणामधली जी दुटप्पी भूमिका आहे, त्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाटण्यासाठी विशालजी आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आणि मामू उद्धवजी ठाकरे यांचा खरा चेहरा काय आहे ते महाराष्ट्राच्या परभणीच्या जनतेच्या समोर आलेला आहे. नक्कीच परभणीमध्ये वेगळा प्रयोग त्या ठिकाणी पार पडलेला आहे, मात्र 2 मतमतांतर त्यावरून सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतं. धन्यवाद अजितजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका कशा प्रकारची आहे हे महाराष्ट्रासमोर मांडलं, त्यासाठी धन्यवाद. एका बाजूला परभणी आणि त्या ठिकाणचं सत्ताकारण आपण समजून